विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण अभ्यासतो आहोत कथा एक साहित्य प्रकार. मित्रांनो, सुरुवातीला आपले स्वागत पुन्हा एकदा मराठी गुरुजी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि या आधारे आपण अभ्यासतो आहोत इयत्ता 12वीचा अभ्यासक्रम. मग आजच्या या भागामध्ये आपण गढी ही लेखिका प्रतिमा इंगोले यांची कथा अभ्यासणार आहोत. आणि कथेचा क्लायमॅक्स, कथेची जी वैशिष्ट्ये आपण मागच्या भागांमध्ये अभ्यासली होती ती सर्व याही कथेमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो बघा, लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची गडी ही कथा आणि ही आपण अभ्यासतो आहे. याचे 3-4 भाग असतील, ते आपण पूर्ण भाग अभ्यासणार आहोत. आणि पूर्ण भाग अभ्यासल्याशिवाय ही कथा आपल्याला समजणार नाही आहे, हे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो आहे. तर बघा, लेखक डॉक्टर प्रतिमा इंगोले सुप्रसिद्ध कथाकार, ग्रामीण कथाकार, कथाकथन करणाऱ्या, ललित, विनोदी आणि बालसाहित्य अशा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचे लेखक त्यांनी केलेले आहे. आईवडिलांच्या बालपणी वाचनाचे संस्कार झाल्यामुळे आणि खेड्यातील वास्तव्यामुळे किंवा ग्रामीण वातावरणाचा व स्त्री जीवनाचा सखोल असा परिचय लेखिका डॉक्टर प्रतिमा इंगोलेंना झाल्याचं आपल्याला दिसते आहे. खेड्यातील दारिद्र्य, स्त्रीचे सर्व प्रकारचे होणारे शोषण, तसेच खेड्यातील माणुसकी हे विशेष आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण माणुसकी शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्या कथांमधून. खेड्यातील माणुसकी यांच्या लेखातून विविध प्रकारचे चित्रण आपल्याला दिसते आहे. आणि लेखिकेचे बाकीचे जर कथासंग्रह किंवा बाकीचं साहित्य जर सांगायचं तर बघा की हजारी बेलपान, आकसी पाने, सुगरणीचा खोपा, जावयाचं पोर इत्यादी कथासंग्रहामधून लेखिकेने स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर लेखिकेची भुलाई हा काव्यसंग्रह, बुडाई ही कादंबरी आणि अनेक प्रकारचे सामाजिक प्रश्नासंदर्भातले लेख व बालवाङ्मय पुस्तक रूपात प्रकाशित आहे. अनेक लेखिकेच्या कथालेखनाचा आणखी एक विषय जर सांगायचं झालं तर अस्सल वैदर्भीय बोलीचा प्रभाव आणि त्याचा प्रभावी वापर हे लेखिकेच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहेत असं आपल्याला सांगता येतं. म्हणून आकसी दाणे या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि अशा प्रकारच्या ह्या लेखिकेची आपण ही गढी नावाची कथा अभ्यासणार आहोत. तर बघा की मागे आपण जसं तुम्हाला सांगितलं होतं की 1960 नंतर जे कथाप्रवाह सुरू झाले आहेत त्यामध्ये ग्रामीण कथा एक विशेषत्वाने आकारास आली आणि ग्रामीण साहित्याने मग ह्या कथा साहित्याला भरपूर असं योगदान दिलं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर प्रतिमा इंगोले हे देखील आहेत. त्यांनी देखील अशा प्रकारचा ग्रामीण वातावरणाचा किंवा ग्रामीण बोलीचा वापर करून आपलं साहित्य सजवण्याचा प्रयत्न केला आहे. मग स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न, गावासमोरचे काय काय प्रश्न होते, कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गाव सुधारणे या दृष्टिकोनातून फार महत्त्व दिलं गेलं होतं. म्हणजे खेड्याकडे चला हा जो सगळा प्रकार आहे ना, तोच आपल्याला ह्या कथांमधून अभ्यासायचा आहे. हा सगळा प्रकार घडतो आहे. म्हणून गावगाड्यासमोरचे जे प्रश्न होते, म्हणजे प्रत्यक्ष ग्रामीण भागाचे जे प्रश्न आहेत ना, ते प्रश्न सोडवत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि ह्या ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजी या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. तर एक बापू गुरुजीसारखा समाजसेवक या कथेमध्ये लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. पण गढी या वैदर्भीय बोलीतील कथेत कशाप्रकारे येथे एक बापूंचं वर्णन, बापू गुरुजींचं वर्णन येते आहे हे आपल्याला अभ्यासता येणार आहे. पण बापू गुरुजी या प्रमुख पात्रासोबत गढी काय काय येते आहे बघा. जसं महत्त्वाचं पात्र आणि त्याच्या भोवती फिरणारी अनेक प्रकारची जी त्याच्या संदर्भात येणारी अनेक पात्र, या आधारावर पुढे जाणारं कथानक, अशा प्रकारची परिस्थिती इथेही आपण अभ्यासणार आहोत. म्हणून काय घडतं आहे बघा की या पात्रासोबत कोण कोण येतं आहे. गढी आहे जे कथेचं नाव आहे ते, त्यानंतर वान नदी आहे आणि वडाचे झाड आहे. आता ही जी 3 प्रतीकं आहेत ना, या 3 प्रतीकातून लेखिका एक वेगळंच अस्तित्व ग्रामीण जीवनाचं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते आहे. पण यांच्या प्रतीकामधून गावातील बरी वाईट स्थित्यंतरं आपल्याला कथेमध्ये अभ्यासता येत आहेत. आणि हे अनुभव घेत असताना यात एक विशेष अजून की कथेतील ग्रामीण वातावरण, त्यातले प्रसंग, पात्र आणि ह्या सगळ्यांचं लेखिकेने केलेले जे वर्णन आहे, त्याची जी लेखन कलेची किंवा लेखनाची जी शैली आहे ती शैली समजावून घेत आपण या कथेत
पुढे पुढे जाणार आहोत आणि कशा प्रकारची ही कथा पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे. तर बघा काय होतं. या कथेचं सविस्तर थोडासा सार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यानंतर आपण सविस्तर कथा बघणार आहोत. सार काय सांगते आहे सुरुवात पहा की अशा प्रकारची ही कथा आपण पुढे पुढे नेणार आहोत. काय काय घडतंय काय म्हणते लेखिका पहा. तर गडी ही ग्रामीण कथा आहे आणि या कथेमध्ये ग्रामीण भागातील समस्याचे दर्शन आपल्याला दिसते आहे. पण कोणत्याही ठिकाणी विकासाची पावलं ज्यावेळेस सुरुवात करतात ना त्यावेळेस त्यांचा त्रास विकास करू पाहणाऱ्या लोकांना होतो. तर अशा प्रकारचं एक प्रतिभाशाली नेतृत्व या ठिकाणी बापू गुरुजीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून बापू गुरुजी आपल्या गावातील खेड्यातील शैक्षणिक सामाजिक विकासासाठी मनोभावे झटणारे अशा प्रकारचं पात्र आहे. तर या गावातील संस्कृती देखील इतर गावासारखीच पण ऐतिहासिक वस्तूचा ठेवा या गावाला लाभलेला दिसतोय. कारण वान नदी आणि या वान नदीची कृपा या गावाला लाभली होती असं लेखिका पुढे सांगते. कारण ह्या वान नदीनेच गावची संपूर्ण जमीन सुपीक आणि काळीशार केली होती. मग एक वड या ठिकाणी येतो आहे. त्याची हिरवी पानं गावकऱ्यांना आकर्षित करत होती. हे नंतर आपण पाहू की ह्या वडाचं प्रतिनिधित्व करणारी माणसं जी गावात आहेत ना ती माणसं कोणती आहेत ती. तर बघा की या ठिकाणी काय काय घडायला लागलं ते पहा. गडी म्हणजे काय. तर गडी म्हणजे एक किल्ला सदृश्य अशा प्रकारचा वाडा. म्हणजे त्याला आपण आपल्याकडच्या भाषेत जर सांगायचं झालं तर त्याला आपण बुरुज म्हणतो. म्हणजे प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचे बुरुज असायचे आणि ते बुरुज गावाचं रक्षण करण्यासाठी सक्षम असायचे. ती गावाची तटबंदी असायची. तर तशा प्रकारची असणारी ही तटबंदी म्हणजे गडी. मग संकटकाळी कुठल्याही आक्रमणापासून बचाव करण्यासाठी ही वास्तू गावकऱ्यांनी बांधलेली असायची आणि ही वास्तू उंच जागेवर टेकडीवर पहाडावर अशा प्रकारची बांधली जायची. कारण गाव देखील तशाच प्रकारच्या उंच अशा भागेवर वसवले जायचे म्हणून हा सगळा प्रकार असायचा. मग ही जी गडी आहे ना ती गावाचा ऐतिहासिक दस्तावेज आहे. पण कथेतील गावाचा प्रत्यक्ष उल्लेख न करता लेखिकेने कोणते उल्लेख केले ते बघा की गडी आहे, वाननदी आहे, वटवृक्ष आहे आणि ही जी प्रतीकं आहेत ना ती प्रतीकं म्हणजे स्वातंत्र्यानंतर खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये सामाजिक जीवनात होणारे जे बदल आहेत ना ते बदल या ठिकाणी लेखिका आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. मग ही गडी कोणती आहे. तर ही गडी म्हणजे गावातील लोकांसाठी आधार आहे. ती गावची संस्कृती आहे. गाव तसं जुनं आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात गावात शाळा नव्हती. आता ही सगळी ग्रामीण जीवनातली वास्तवता या ठिकाणी आपण कथेमध्ये अभ्यासणार आहोत. म्हणून सुरुवात तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे हे सगळं की बघा की थोडक्यात अशा प्रकारची मांडणी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न लेखिकेने केल्याचं आपल्याला दिसते आहे. पण काय काय घडायला लागलं बघा की खेडेगावात असलेले गावातील संस्कृती पण या संस्कृतीत एक विशेष की माणुसकी मात्र टिकून होती. म्हणून गावच्या पाटलांनी स्वखर्चाने बापू गुरुजींना शिकायला तालुक्याला पाठवलेलं होतं. कारण दुसऱ्याचं दुःख ते आपलं दुःख असं म्हणून गावचे लोक ग्रामीण जीवनातले लोक एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हायचे. त्यातलाच हा प्रकार. म्हणून गडीचंच ते एक प्रतीक म्हणता येईल अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. आणि मग बापू गुरुजींनी तोच आदर्श उचलला होता. पाटलांनी इतरांना मदत करण्याचा जो आदर्श घालून दिला होता ना तोच आदर्श बापू गुरुजींनी उचलल्याचं आपल्याला दिसतंय. पण काय घडलं बघा की ह्या बापू गुरुजींनी काय काय केलं तर त्यांना असं वाटत होतं कारण स्वातंत्र्यानंतर गावं सुधारली पाहिजेत हे अशा प्रकारची एक विचारसरणी संपूर्ण कथेमधून लेखिका आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते आहे. त्याचाच हा प्रकार बघा काय म्हणते लेखिका पहा की गावात शाळा उघडून खंबीरपणे शिक्षणाचे कार्य, त्यांची सेवा, त्यांचे वैचारिक धन, शारीरिक सक्षमीकरता, वाचनालय, तालीमखाना अशा प्रकारचं जे काम आहे ना ते काम बापू गुरुजींनी ह्या गावामध्ये केलं होतं. मग बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंगा सुरू केल्या. मग हे जे सगळे प्रयत्न आहेत ना हे प्रयत्न ह्याच्यासाठी की गावाची सुधारणा झाली पाहिजे. म्हणजे गाव सक्षमीकरण हाच विचार या ठिकाणी लेखिका मांडते आहे असं आपल्याला दिसतं आहे. म्हणजे गडी ज्याप्रमाणे रक्षण करण्याकरता उभारली गेली होती ना ती गावाचा आधार होती ना तशाच प्रकारचं शिक्षणाची कास धरून गावातील अज्ञानपण दूर करण्याचा विचार करणारे बापू गुरुजी आपल्याला ह्या कथेमधून अभ्यासायचे आहेत. म्हणून बापू गुरुजींचं स्वप्न आहे की अशा प्रकारची एक मजबूत गडी म्हणजे मजबूत
पिढी निर्माण करायची आहे, जी पिढी देशरक्षणासाठी तयार होईल अशा प्रकारची. म्हणून हे स्वप्न होतं बापू गुरुजीचं. ते आपल्याला कथेमध्ये पुढे आपण पाहिलं. म्हणून बापू गुरुजीचं स्वप्न असं होतं की शैक्षणिक, सामाजिक, वैचारिक प्रगती होऊन आपला देश, आपली संस्कृती यांचे पालन आपण करू. मग ह्या देशाला अधिक सक्षमीकरण करण्याचा काही विचार जो आहे ना, तो विचार बापू गुरुजी करत होते. पण एक गोष्ट घडली ती अशी पहा की त्याच्यानंतर गावामध्ये राजकारण आलं. आणि आता गावं कशी राजकारणाने गुरफटून गेली आहेत हेही लेखिका आपल्याला ह्याच कथेमधून सांगण्याचा प्रयत्न करते. कारण गाव सक्षमी करण्याचा विचार करणाऱ्या माणसांना त्यांच्याच गावातून त्यांना विरोध करणारी काही माणसं निर्माण झाली. आणि ती माणसं म्हणजे लेखिकेने जी प्रतिमा मांडली आहे, ती एक प्रतीक जी ठेवलेलं आहे आपल्या कथेमध्ये, ते आहे वडाचं झाड. म्हणून वडाचं झाड हे आपण प्रत्यक्ष कथेमध्ये पाहू काय काय आहे ते. आणि दुसरा एक प्रकार जर सांगायचं झालं या कथेबद्दलचं विशेष असं, तर ही जी कथा आहे ना, ती वैदर्भीय बोलीभाषेतील आहे. कथेचं संवाद निवेदन पूर्णतः वैदर्भी बोलीतूनच आलेलं आहे, म्हणजे विदर्भाची बोली आहे. प्रमाण बोलीपेक्षा ही भाषा वेगळी आहे, याचे उच्चारही वेगळे आहेत. काही शब्दात हच्या उच्चाराच्या ठिकाणी यचा वापर होतो, डच्या ऐवजी ळचा उच्चार, थच्या ऐवजी तचा उच्चार, ओच्या ऐवजी वचा वापर. अशा प्रकारचं ही जी क्रियापदं, त्यात पेलेच्या ऐवजी प्याले, नव्हतं नव्हतं अशी जी क्रियापदाचा जो बदल आहे ना, त्या बदलांमधून आपल्याला ही जी बोलीभाषा आहे ती बोलीभाषा आपल्याला दिसते. म्हणजे मग ग्रामीण जीवनाशी प्रत्यक्ष नाळ जोडणारी अशा प्रकारची कविता, अशा प्रकारची कथा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न लेखिका प्रतिमा इंगोले या कथेमधून करण्याचा प्रयत्न करतायत असं आपल्या लक्षात येतं. तर अशा प्रकारची ही जी कथा आहे ती कथा आपण प्रत्यक्षात अभ्यासू. आणि ही वान नदी जी आहे ना, ती वान नदी ही गडी, त्या नदीबद्दल गावकऱ्यांना असणारं कौतुक आणि आपल्या गावाचं गावकऱ्यांना असणारं कौतुक, त्याच्यानंतर नदीबद्दल किंवा नदीचं ऋण व्यक्त करण्याची त्यांची जी मानसिकता आहे, ही मानसिकता, हे जे सगळं आहे ना, ती गावची संस्कृती सांगते आहे. आणि ही संस्कृती जपून ठेवण्याचा प्रयत्न करणारे बापू गुरुजी या कथेचे नायक आहेत. आणि बाकीची जी पात्रं आहेत ना, ती सगळी पात्रं मग बापू गुरुजीच्या अवतीभोवती फिरत आहेत. हा सगळा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. तर बघा कथा काय सांगते ते आपण पाहू. आणि ही कथा पुन्हा एकदा फ्लॅशबॅक आहे, म्हणजे नंतर काय घडलं ते आधी सांगितलेलं आहे आणि अगोदर ह्याची जी पार्श्वभूमी होती ती पार्श्वभूमी पुढे पुढे जात आहे. जसं आपण मागच्या शोध या कथेमध्ये पाहिलं होतं, तसाच प्रकार इथे आपल्याला दिसतो आहे. तर बघा प्रत्यक्षात कथा काय म्हणते ती भाऊ आपण. सातपुडेच्या दुपट्ट्यावर ते लहानुलं गाव वसेल होतं. तर बघा पहिल्याच वाक्यापासून आपल्याला जो बोलीभाषेचा प्रभाव दिसतो आहे, तो बोलीभाषेचा प्रभाव तुमच्या लक्षात आला असेल. आणि लहानुलं, वसेलं, होतं, हे जे सगळे शब्द आहेत ना, हे सगळे शब्द वैदर्भीय बोलीमध्ये आपल्याला दिसतात. तर तशा प्रकारचे वैदर्भीय बोलीचा भरपूर वापर या ठिकाणी लेखिकेने या कथेमध्ये केल्याचं आपल्याला दिसते आहे. त्याच्यामुळे मग ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारी अशा प्रकारची जी ग्रामीण कथा आहे ना, ती कथा आपण आता अभ्यासणार आहोत. मग काय घडलं पहा. असं एक गाव आहे. गावाभोवताल सातपुड्यांची झालर होती, जे सातपुड्याच्या डोंगर सगळीकडून वसलेले आहेत. गावात सेचून वान नदी झुममुळी वाहत होती. वायता वायता या गावात कायचीच वान नाही असं ते सांगत होते. गावची जमीन काही शार लोण्यावनी मऊ, तिच्यातून दर साल धान्याचा पूर ये. आणि वान नदी ऊर भरभरून गावाचं कौतिक पाहे. या नदीच्या काळी एक वडाचं झाड फुटत पाहत होतं. ही बघा पात्र येत आहेत. वान नदी पात्र आहे आणि वडाचं झाड आहे. पुढे पहा. या नदीच्या करडी एक वडाचं झाड फुटू पाहत होतं. डोसक्या एवढं झालं होतं. त्याचा कवा कवा हिवरटपणा गावालेले भुलवू पाहत होता. पण उन्हाळी पावसाळी झेलता झेलता तो गारच झाला होता. वाळा पाल्यानं पांढरी पांढरी गडी उघडी पडली होती. तर बघा काय घडतं आहे ते पहा. घटनाक्रम काय आहे तो पहा. सातपुडेच्या डोंगराच्या रांगामध्ये वसलेलं एक छोटंसं गाव आहे. त्या गावच्या जवळून वान नदी
संथ गतीनं आनंदानं वाहते आहे. म्हणजे नद्यांचं जे प्रदूषण नव्हतं ना त्या काळचा हा सगळा प्रकार लेखिका आपल्याला सांगते. गावाशेजारून वाहणारी ही वान नदी अतिशय शुद्ध आहे, स्वच्छ पाणी आहे, कुठल्याही प्रकारचं प्रदूषण न झालेली अशा प्रकारची. आणि वाहत असताना ती आपल्याला असं सांगते की नदीच्या काठी असणाऱ्या गावाला कशाचीच कमतरता नाही. वान नसणे म्हणजे कमतरता नसणे. मग गावात कशाचीच कमतरता नाही अशा प्रकारचं समृद्ध असणारं खेडं या ठिकाणी लेखिका उभा करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि जमीन पाहिली तर बघा की गावची जमीन काळी शार लोण्यावानी. म्हणजे नदीच्या काठची जी जमीन आहे ना त्या जमिनीत येणारं जे धान्य आहे ते किती यायचं ते पहा की तिच्यातून दर साल धान्याचा पूर आहे. म्हणजे भरपूर धान्य पिकायचं. आणि वान नदी ऊर भरून गावाचं कौतुक आहे. म्हणजे नदीलाही गावाचा अभिमान आणि गावाला नदीचा अभिमान अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्याचं लेखिका आपल्याला सांगते. मग या नदीच्या काठी एक वडाचं झाड उगू पाहते आहे. आणि हे झाड डोसक्या एवढं झालं होतं. त्यातला हिरवटपणा म्हणजे हिरवं कच्च असणारं अशा प्रकारचं जे झाड आहे ना ते झाड गाववाल्याला आकर्षित करते आहे आणि ते स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करते आहे. आणि हे वडाचं झाड लक्षात ठेवा ते आपल्याला कथेमध्ये पुन्हा उपयोगी पडणार आहे. यानंतर जी गडी आहे ती गडी आता उघडी पडली होती. म्हणजे गडी थोडी थोडी खचू लागली होती. का खचू लागली होती, वडाचं झाड का मोठं होत होतं, हे सगळं आपण पुढे बघणार आहोत. अजून पुढे काय म्हणते पहा. तर आज त्या गावात धामधूम सुरू होती. कशाची धामधूम होती, काय होतं, काय चालू आहे ते पहा. भोंगा वाजत होता जो तो आज आनंदात होता. काऊन का त्या गावाला साजरं गाव म्हणून मान भेटला होता. आणि साजरं गाव म्हणजे शासनाने जाहीर केलेली जी गावं आहेत ना सुंदर गाव किंवा आदर्श गाव या ठिकाणचं अशा प्रकारची जी योजना आहे ना ती योजना ह्या गावात आली होती. त्यांनी ती राबवली होती आणि ह्या गावाला अशा प्रकारचं बक्षीस देखील मिळालं होतं. मग आज ज्याच्या त्याच्या तोंडी हीच गोष्ट होती. आणि वान नदी भरभरून वाहत होती. तिच्या करडीवरला वड फुलू फायत होता. आणि मग बापू गुरुजी बैठकीतल्या त्यांच्या पलंगावर बसले होते. हे बापू गुरुजी म्हणजे गावाचं परिवर्तन करणारा समाजसुधारक म्हणून या ठिकाणी आपल्याला लेखिका आणण्याचा प्रयत्न करते पहा. आज त्याला कार्यक्रमाचं अवतान होतं. तर साजरं गाव मिळालं म्हणून किंवा आदर्श गावाचा पुरस्कार भेटला म्हणून गावात जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला त्यांना जायचं होतं. याच कार्यक्रमात गाववाल्याने त्यांचा सत्कार करायचं ठरवलं होतं. पण बापू गुरुजीने त्याला काहीच वाटत नव्हतं. पण आज रावराव त्याला झाल्या गोष्टी सतावत होत्या. उभा जन्म त्यानं गावाची सेवा केली होती. त्याच्यासाठी रगत आटवलं होतं. आणि आज मात्र वान नदी त्याचा ऊर भरून येत होता. एक एकच गोष्ट त्याला आठवत होती. आता पहा, आता वान नदी आणि बापू गुरुजी यांचा जो संबंध लेखिका जोडते आहे ते पहा की वान नदीचा ऊर भरून येत होता आणि बापू गुरुजीलाही तेवढाच आनंद वाटत होता. आणि इथपर्यंत हा जो प्रकार आहे तो सगळा फ्लॅशबॅक आहे. आणि खऱ्या अर्थानं कथा जी आपली सुरू होते आहे ती इथून की बापू गुरुजी त्यांच्या गावाच्या त्यांच्या लहानपणी त्यांच्या वयाच्या लहानपणी गाव कसं होतं आणि आता गाव कसं झालं आहे ते इथून आपल्याला प्रत्यक्षात आता लेखिका सांगणार आहे. म्हणून काय घडतं बघा की बापू गुरुजीच्या लहानपणी गावात शाळा नव्हती. त्यांना गावाला तालुक्याला शिकायला जावं लागेल. बापू गुरुजी तसे गरीबच. घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही हेच कथा आहे. म्हणजे गरिबी ही त्याही वेळी होती आणि तशाही परिस्थितीत बापू गुरुजी गावाला सुधारण्याचा प्रयत्न करत होते. म्हणून पाटलांचा गळीवरला वाळा पाळल्यानं ते बापू गुरुजीच्या सेजीच गळीखाली राहायला आले होते. गळी देखील संपत गेली होती पहा. पाटलाने पोटी संतान नव्हतं. त्यानं ते बापू गुरुजीचा लाड करत त्यानेच बापू गुरुजीच्या बापाला म्हणलं होतं, परबतराव बघा पात्र अजून एक येत आहे. परबतराव पोट्ट हुशार दिसते त्याला शाळेत टाका. आणि परबतराव पोरगं हुशार दिसते आहे त्याला शाळेत टाका अशा प्रकारचा पाटलाने दिलेला जो सल्ला आहे ना तो सल्ला बापू गुरुजींच्या वडिलांनी ऐकला आहे. आणि हा जो सल्ला आहे तो सल्ला घेऊन मग बापू गुरुजीच्या वडिलांनी बापू गुरुजींना तालुक्याच्या शाळेत टाकलं
आणि तालुक्याच्या शाळेत शिकून आल्यानंतर नोकरी न करता स्वतःच्या शिक्षणाचा उपयोग स्वतःचं गाव सुधारण्यासाठी कसा करता येतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणून बापू गुरुजी हे पात्र या कथेमध्ये आहे आणि हेच या कथेचं नायक पात्र आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून बापू गुरुजीच्या आधारातून शिकलेल्या लोकांनी स्वतःचा गाव सुधारण्यासाठीची जी धडपड आहे ना ती धडपड कशी करायला पाहिजे हेही लेखिका आपल्याला या कथेमधून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा मित्रांनो, आता हा भाग मी इथे संपवतो आहे आणि पोट्ट हुशार दिसते आहे त्याला शाळेत टाका. मग शाळेत टाकायचं का नाही, तर बापू गुरुजीच्या वडिलांनी त्यांना तालुक्याला पाठवलं का नाही, आणि तालुक्याला कधी न जाणाऱ्या बापू गुरुजीचे वडील किंवा बापू गुरुजी तालुक्याला गेले आणि तिथं त्यांनी काय केलं हे नंतर आपण उद्याच्या भागामध्ये बघू. तेव्हा धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण या कथेचे जे भाग आहेत ते त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तेव्हा धन्यवाद. थांबतो. अभ्यास करा आणि कथेचा पुढचा भाग अभ्यासा, कारण संपूर्ण भाग अभ्यासल्याशिवाय पुन्हा एकदा कथा आपल्याला पूर्ण समजणार नाही. तेव्हा पुन्हा एकदा धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.